टॉपमोस्ट खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तदनंतर सन्माननीय सुशांतजी टांडेल यांना देखील विनंती असेल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर व्यासपीठावरती येऊन आसनस्थ होऊन या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. येस येस, आपण पाहतोय गतवर्षी जी उरण प्रीमियर लीग झाली होती ती सन्माननीय सुशांतजी टांडेल आणि वैभवजी कडू यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केली गेली होती आणि त्या क्रिकेटच्या स्पर्धेचे अगदी आपण पाहतोय करते धरते शिल्पकार सुशांतजी तांडेल. वेलकम ऑन बोर्ड, वेलकम ऑन डॅश सर. वळी या मैदानाच्या वरती माझ्या समवेत आता थोड्या वेळासाठी आपण पाहतोय यस चेतन स्वामी सरांचा आवाज देखील थोड्याच वेळात तुम्ही ऐकणार आहात. इथे मैदानाच्या वरती सामन्याला होतीये सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी सामना असेल तो म्हणजे 3 षटकांचा असणार आहे. एका बाजूला आपण पाहतोय संघ आर्यन स्पोर्ट्स गोठवली हा संघ, तर दुसऱ्या बाजूला दिव्यांग 11 थळ अलिबाग हा संघ आहे. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट इथे देऊन करूया सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी स्वराज या स्पर्धेवरती राज प्रस्थापित करणार का? चालू झालाय पहिला चेंडू, अफलातून गती आपण पाहतोय. ऑफ साइडला वन बाउन्स चेंडू चाललाय. वेल बिगिन हाफ डन, वन बाउन्स चौकार. मित्रांनो की खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती खेळीन तर फटकेशी नाहीतर उपाशी. बघा सातराटी पाणदिवे आणि बोरखार संघ इथे रिपोर्टिंग करायचा आहे. यावेळेचा हा चेंडू फाईन ऑफ द विकेट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळला जातोय. एका धावेसोबत दुसऱ्या धावेची देखील गणना इथे केली जाते या मैदानाच्या वरती. बघा आपण पाहतोय जोडी अर्थातच अदिल आणि नागेश अशी जोडी थळ अलिबाग या संघाकडून इथे पाहायला मिळते. बघा पहिल्या सामन्याचा विचार केला तर आपण जर पाहायला गेलात ना तर नागेश आणि जर पाहायला गेलात तर येस येस, या चेंडूकडे वळूया, चर्चा चालू राहील. हा यावेळेचा हा चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स आपण ज्याला म्हटलं जातं याची इथे होतीये समाप्ती. बघा पहिल्या सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर आता जयेश लट आणि आपण पाहायला गेलो तर नागेश अशी जोडी मैदानाच्या वरती आली गेली. त्यानंतर फेरबदल केले गेले. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण आदिल आणि नागेश ही जोडी, तिसऱ्या सामन्यामध्ये देखील त्याच जोडीला आपण पाहतोय अगदी कट कॉपी पेस्ट टप्प्यावरती स्वार होऊन नियंत्रण काय असतं बघा. नावामध्येच राज आहे. स्वराज गोलंदाजी करत असताना क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती राज प्रस्थापित करायचं असेल ना तर तुम्हाला नियंत्रण साधावं लागेल. थळ अलिबाग या मोठ्या संघासमोर मोठी कामगिरी करायची असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. उडवलाय स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड टिप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू थांबणार नाहीये. फरार वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकार. सन्माननीय मंगेश पाटील आपण पाहतोय सन्माननीय मनीषजी पाटील यांचं आपण करूया इथे या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. मोर द विकेट, अफलातून चेंडू त्रिफळाचित लाकूडतोल गोलंदाज मैदानाच्या वरती त्रिफळा उद्ध्वस्त. पहिला फलंदाज नागेश शीद तंबूच्या आश्रयाला डीजे.
छत्रपती श्री शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा मुजरा स्वीकारा राजे. वळूया मैदानाच्या वरती. अगदी पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती फक्त आणि फक्त 10 धावा झाल्यात. धावा जास्त बनवाव्या लागणार आहेत कारण का समोर आता संघ आहे ना, तो संघ मोठा संघ आहे. आणि अगदी आर्यन स्पोर्ट्स गोठेवली या संघाची गणना देखील फक्त उरणपुरती मर्यादित राहिलेली नाहीये, तर रायगड टेनिस क्रिकेटच्या विश्वावरती त्यांचं नाव अगदी सन्मानानं कोरलं जात आहे. परंतु दादा संघ थळ अलिबाग हा संघ समोर फलंदाजी करतोय. एटा मोर द विकेट. अगदी छातीचा वेध घेणारा हा चेंडू आदिलच्या बॅट वरती आदळला होता. एकासोबत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पवन तिथून निघाला, नाही सांगितलं, थांबवलं पवनला. एका धावेवरती समाधान. 11 धावा धाव फलकावरती दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना हर्षांची गोलंदाजी आपण पाहतोय. हर्षांची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये हर्षांना देखील प्रभावित केलंय सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना. हर्षांची गोलंदाजीची चर्चा आज का चालू राहिली याच्याबद्दल देखील चर्चा केली जाईल. बघा, प्रत्येक षटकामध्ये हर्षन येऊन काहीतरी वैविध्यपूर्ण गोलंदाजी करण्याचा नेहमी प्रयत्न करतो. त्याच्याकडे तो व्हेरिएशन आहे, टॅलेंट आहे, टेम्परामेंट आहे. त्याच्या सर्वांच्या जोडीने हर्षनची गोलंदाजी नेहमीच आपल्याला वैविध्यपूर्ण पाहायला मिळते. आज आपण पाहतोय शैलेश राघोबा शैलेश ट्रॉफी मध्ये गोलंदाजी बहरती आहे. समोर पवन कोंढाजी. आहा, चेंडू उंच आकाशामध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. हा सोप्पा झेल टिपून पवन कोंढाजी जाणार तंबूच्या आश्रयाला आउट. अर्थातच संघ आर्यन स्पोर्ट्स गोठिवली हा संघ आहे. एका बाजूला दिव्यांग 11 थळ अलिबाग हा संघ आहे. दोन तालुक्यांमधली ही लढत आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि दोन्ही संघ पहिल्यांदा आमने सामने आल्याचं चित्र देखील आपण राघोबा शैलेश ट्रॉफी 2025 मध्ये पाहतोय. अगदी जर पाहायला गेलं ना तर सेन्सेशनल क्रिकेट आहे ना, हे दोन्ही संघांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. गोटिवली संघानं 2 संघांना पराभूत केलं. थळ संघानं थळ अलिबाग या संघांना 2 संघांना पराभूत केलं. आता तिसऱ्या सामन्यामध्ये 2 हात एकमेकांना करतात. हा लीडिंग एज इथे आली आहे. निघालाय आदिल. आदिल ठरतोय बाद. जावं लागेल तंबूच्या रस्त्याला. डीजे वार छत्रपती शिवाजी महाराजांची आठवणी देणारी गाणी इथे वाजवली जात आहेत. अरे रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. थकला नाही तो अनेक युद्ध केल्यावरती. जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं. जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं. हाती होती ढाळ आणि पळत होतं घोडं. धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात, त्या म्हणजे 12 धावा. 12 ऑन स्कोरबुक. जिथे दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपण हा सामना अनुभवतोय. जयेश लट येतोय नौका फलंदाज फलंदाजी करण्यासाठी. याच्या देखील मनगटामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे. ती ताकद आज पाहायला मिळणार का? जयेशची बॅट आज आहे ना तितकीशी बोललेली नाहीये, परंतु या सामन्यामध्ये काय होणार, काय घडणार, काय बिघडणार. 1 मिनिट. गोलंदाज किती झाल्या? 12 की 14? 12 झाल्यात. येस, थँक्यू सो मच. थोडीशी चुकीची दुरुस्ती तो करतोय. 12 धाव धावफलका होती. मॅच ऑन. या वेळेचा हा फटका 440चा झटका. चेंडू सीमा पार. षटकार. या चेंडूला टॅप केलं जाते अगदी एका धावेसाठी.
एका धावेनिशी फलकावरती धावा आल्या त्या म्हणजेच 19 धावा 19 ऑन स्कोरबुक 9.5 सरासरी दाखवली जातीये जिथे आपण पाहतोय शिवबाची तलवार याच्यावरती गाणं वाजवलं जाते याच्याबद्दल चर्चा केली जाईल तत्पूर्वी मैदानाच्या वरती अगदी तिसरा गोलंदाज आलाय वेदांत वेदांत कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहे फलकावरती अगदी 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात गती तेवढी नाहीये उडवलाय जयेश लटच्या बॅट मधून परंतु प्रचंड मेहनत तिथे घेतली जाते अफलातून क्षेत्ररक्षण आवडलं असेल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो अडवणूक चेंडूची केली जाते हेच क्रिकेट असतं मित्रांनो क्रिकेट म्हणजे एका चेंडूवरती 6 धावा निघणे म्हणजे क्रिकेट आणि 6 चेंडूंवरती अगदी एकही धाव न निघणे म्हणजे क्रिकेट म्हणजे एक नामवंत फलंदाज शून्यावरती बाद होणे म्हणजे क्रिकेट आणि एक नौखा फलंदाज येऊन दुवाधारी खेळी करणे म्हणजे क्रिकेट म्हणजे पंचांचा सन्मान करणे म्हणजे क्रिकेट स्वतः बाद असताना मैदान सोडणं म्हणजे क्रिकेट बद्दल खूप काही सांगितलं जातं क्रिकेट म्हणजे मान क्रिकेट म्हणजे सन्मान आहे गोलंदाज चालू झालाय फसवणूक होते या फलंदाजाची आडवा बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न यश म्हात्रेचा तिथे होता आणि अगदी डॉट चेंडू आलाय मैदानाच्या वरती बघा ना म्हणजे आर्यन स्पोर्ट्स गोठवली हा संघ आहे ना त्याच ताकदीनं मैदानाच्या वरती उतरलाय समोर कोणता संघ आहे कुठून आला आम्हाला फरक पडत नाही ते पण खेळाडू आहेत आम्ही पण खेळाडू आहे आम्हाला क्रिकेटचा खेळ खेळायचा आहे एवढं स्वतःला सांगितलं आणि मैदानाच्या वरती उतरलेत अगदी सेन्सेशनल आणि चांगलं क्रिकेट आहे पुढे सरसावून या चेंडूवरती काहीतरी वेगळंच घडलं होतं मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतो ही चोरटी धाव दिवसा ढवळ्या धावांची चोरी काय असते ती आपण आत्ता पाहिली डोळ्याची पापणे लवते ना लवते तत्पूर्वी एका धावेची भर स्ट्राईक रोटेट झाली आहे एक धावेनिशी फलकावरती अगदी आपण पाहतोय 21 धावा 21 धावा फलकावरती अगदी आपल्याला पाहायला मिळतात सबमरीन तर बोलू शकत नाही कारण का सबमरीनच्या डेफिनेटली खाली बॉल होता काय घडलं त्या बॉलवरती फक्त फलंदाजाला आणि गोलंदाजाला माहिती असेल तिथे विकेटवरती वळूया जिथे नवीन चेंडूकडे या चेंडूची हाताळणी कशा प्रकारे केली जाणार आहे एक लांब पल्ल्याचा रनअप राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे वेदांत चेंडू फुडला हा या वेळेचा हा फटका जयेशच्या बॅट मधून तिथे चेंडू ट्रॅव्हल अंतर कापलं आणि टप्प्यामध्ये आला की टप्प्यात कार्यक्रम शका यावेळेचा हा चेंडू बिहाइंड द विकेट ट्रॅव्हल होतोय अगदी हा काय घडलं मैदानाच्या वरती या चेंडूवरती धावा किती आल्यात लेग बाईट स्वरूपामध्ये आलेल्या धावा टोटल किती आहेत 2 धावा थँक्यू सो मच 2 धावा आलेल्या फलकावरती आपण पाहतोय 2 धावेनिशी फलकावरती धावा आल्यात त्या 29 धावा फलकावरती अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे लॉक झाला राईट मुहूर्त विकेट एक लांब पल्ल्याचा रनअप शेवटचा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या वरती ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडूची हाताळणी अतिरिक्त स्वरूपाची ही एक धाव अजून येते धाव फलकावरती एका धावेनिशी फलकावरती धावा झाल्यात त्या म्हणजे 30 धावा पूर्ण आहेत तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे
प्रचंड गती आहे, बीट केलंय गतीनं फलंदाजाला. जयेशला शेवटचा चेंडू कशा प्रकारे खेळला जाणार आहे यावेळेस. आता कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून डीप मधून प्रोटेक्शन चेंडूला मिळत आहे आणि एक कठीण झेल आहे ना सोप्पा केला आणि झेलला आणि फलंदाज जयेश लट बॅक टू द पवेलियन. सन्माननीय श्री निलेश माणिक पाटील, प्रोप रायटर यशिता रिअलिटी यांचे विश्वस्त हितेश सर पाटील यांचं व्यासपीठावरती झालेलं आहे स्वागत. आणि अगदी या क्रिकेटच्या स्पर्धेला त्यांनी देखील वेळात वेळ काढून भेट दिलेला आहे आणि त्यांचं आपण करतोय या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती सहर्ष सहर्ष स्वागत. आणि अगदी आपण पाहतोय सन्माननीय श्री महेशजी माळी, आपण पाहतोय सन्माननीय श्री निलेश माणिक पाटील यांच्याकडून स्पर्धेसाठी 10,000 रुपयांची भरघोस देणगी आलेली आहे आणि त्या कारणास्तव आपण त्यांचा पुनश्च एकदा करूया हृदयाच्या अंतःकरणापासून अगदी हार्दिक अभिनंदन आणि सहर्ष 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 स्वागत. आणि आपण पाहतोय त्यांचा यथोचित मान सन्मान इथे अगदी केला जातोय आणि त्यांनी तो मान सन्मानाचा स्वीकार करावा ही आमची छोटी इच्छा आहे. आणि त्या इच्छेला खऱ्या अर्थानं त्यांनी यस सांगितलं आणि तो सन्मान स्वीकारत असताना आपण इथे पाहतोय अगदी मान सन्मान म्हणजे राघोबा शैलेश ट्रॉफी. अगदी जर पाहायला गेलं तर प्रामाणिकपणा म्हणजे राघोबा शैलेश ट्रॉफी, प्रेम म्हणजे राघोबा शैलेश ट्रॉफी असं सर्व काही म्हटलं जातं. प्रत्येक येणाऱ्या अगदी आपण पाहतोय प्रमुख पाहुण्यांना प्रेम दिलं जातं, आदर दिला जातो, आपुलकी दाखवली जाते. आणि हे कुठे घडतं तर हे राघोबा शैलेश ट्रॉफीमध्ये नेहमीच आणि प्रत्येक वर्षी घडत असतं. आपण पाहतोय अगदी थळ अलिबाग संघ डिफेंड करण्यासाठी उतरणार तो म्हणजे धावा 31. सन्माननीय सुशांतजी टांडेल अर्थातच शिवसेनेचे माजी आमदार सन्माननीय मनोहर शेठ भोईर यांचे विश्वस्त देखील आहेत. त्यांचा सन्मान इथे आम्ही करतोय. त्यांना विनंती असेल की आपण सन्मानाचा इथे स्वीकार करावा. राघोबा शैलेश ट्रॉफी 2025 मध्ये सन्मानचा सर्वांचाच यथोचित मान सन्मान केला जातो. अगदी उरण प्रीमियर लीग ज्यांच्या खऱ्या अर्थानं प्रयत्नातून साकार झाली असे सर्वांचे लाडके सर यांचा इथे व्यासपीठावरती केला जातोय सन्मान आणि सत्कार. अर्थातच सन्माननीय सर सुशांतजी टांडेल आणि गतवर्षी आपण पाहिलं वैभवजी कडू यांच्या माध्यमातून उरण प्रीमियर लीगचं इथे आयोजन याच कुरुक्षेत्रावरती केलं गेलं होतं. आपण पाहतोय सन्माननीय श्री मनीष पाटील शैलेश क्रिकेट क्लबचे एक लिजेंडर खेळाडू यांच्या हस्ते शैलेश क्रिकेट क्लबचे ओपनर बॅट्समन कैलास दत्ता भोईर यांचा विशेष सत्कार आपण इथे करतोय. कैलास दादा भोईर यांच्याबद्दल सांगायला गेले तर गेले 90च्या दशकामध्ये प्रत्येक मैदानात त्यांनी आपल्या फलंदाजीच्या जोरावरती गाजवलं आहे आणि तदनंतर त्या दशकात देखील या लिजेंड खेळाडूने अर्धशतक खेळी करून कित्येक वेळा कोटनाका संघाला विजय प्रस्थापित करून दिला आहे. अशा या लिजेंडर खेळाडूचा सत्कार राघोबा शैलेश ट्रॉफी मध्ये केला जात आहे आणि त्यांनी त्या सत्काराचा स्वीकार करावा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सन्माननीय श्री मनीष दादा पाटिल ये नाम नहीं ये काम से जाना जाता है आणि त्यांच्या समवेत कैलास दादा भोईर यांचं देखील आपण इथे करूया स्वागत आणि सन्मान. अगदी आपण पाहतोय मान आहे हा सन्मान म्हणजे क्रिकेट आणि या मानाला आपण कुठेतरी जपतोय. ही आपली परंपरा आहे. अतिथी देवो भव आपण अगदी सहजरित्या बोलत असतो परंतु त्याच्यावरती काम करणं फार कठीण असतं. बघा ना, प्रत्येक कानाकोपऱ्यात उभा असलेला आपला ग्रामस्थ आपला आहे आणि त्याचा इथे यथोचित मान सन्मान झाला पाहिजे अशी अपेक्षा दाखवली जाते. चला सामना चालू करायचा आहे. तिथे आपण पाहतोय चला शैलेश क्रिकेट क्लब व श्री राघोबादेव क्रिकेट क्लबचे जेवढे सिनियर खेळाडू मैदानाच्या वरती असतील ना त्यांनी अतिथी कक्षामध्ये येण्याची कृपा करावी. आपल्या हक्काचं आयोजन आहे. आमच्या नजरेत आलात तर आम्ही बोलवूच पण तुम्ही स्वतः इथे या कारण तुमच्या पावलावरती पाऊल ठेवत आम्हाला संधी मिळाली. आयोजन कसं करायचं, क्रिकेट कसं खेळायचं हे तुमचं पाहून आम्ही शिकलोय. कसं आहे मित्रांनो, संघ टीम स्क्वॉड कशाला म्हणतात, एकीला सर्वांनाच मिळून निर्णय घेतो. मग तो निर्णय कसाही असो, एकीचा
मातीचं बळ फार महत्वाचं असतं. वळूया मैदानाच्या वरती, सामना चालू होतोय आणि खऱ्या अर्थानं इथे आपण गोड आवाज ऐकूया, ते म्हणजे चेतन स्वामी सर. ओव्हर टू चेतन सर. थँक्यू सो मच. अलिबाग एक्सप्रेस सुमेध पत्रे, पहिला चेंडू. थँक्यू सर. नक्कीच आपण गोड आवाज ऐकला निखिलजी पडदे सरांचा. बोलूया मॅच कडे आपण. बिग फाईट आपण नक्कीच पाहताय. एक अलिबाग तालुक्यातील संघ तर एक ठाणे परसोल मध्ये नक्की झाले संघ गोठवली. हे नाम नाही ब्रँड आहे. हे दोन्ही मात्र नक्कीच संघाने दाखवून दिलाय. एक वेळा नाही तर अनेक वेळा मात्र नक्कीच संघाने दाखवून दिलाय. हे झालं होतं गत वर्षी सुद्धा याच मैदानावरती त्यांची मात्र नक्कीच तुंबळ युद्ध आणि त्यामध्ये मात्र नक्कीच पराभव झाला होता. परंतु त्यानंतर त्या ताकदीने त्या जिद्दीने मात्र नक्कीच पुन्हा एकदा पेटून उठला आणि असा पेटून उठला की आज अक्षरशः सर्वांच्या मात्र नक्कीच अंगावर काट येणार सामना प्रेक्षकांच्या मात्र नक्कीच भेटलेला आहे. हो आडवे वाटण्या घ्यायचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झालाय. पाठीमागे थांबणार नाहीये बॉल चाललाय दन 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 करत सीमा पार येतोय बॅक टू बॅक अजून एक चौकार. पाटला करताना दमदार सुरुवात करताना पाहायला मिळतोय. फलंदा पाहिला असेल आपण स्वराज आणि हर्षन याला नक्कीच पाहत आहे. जबरदस्त मात्र नक्कीच मारा. काय अगोदरचा सामना मात्र नक्कीच रंगला होता. मोठे जुई आणि थल जबरदस्त मात्र नक्कीच बिग फाईट झाली होती. अंतिम क्षणी मात्र नक्कीच चौका टोकून तो सामना फिनिश केला होता. व्हॉट अ स्ट्रोक. परंतु फील्डर आहे पकडला जातोय झेल. पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार बांधला गेला फलंदाज. डीजे मास्टर भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा तो झुकला नाही कोणासमोर मुघलांचा बाप तो. ते संगीत मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय डीजेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना आणि छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार आणि त्रिवार मानाचा मुजरा करून वॉल्यूम बॅक टू क्रिकेट. जवळजवळ 3 बॉलवरती घडलाय काय. पहिल्या 2 बॉल 2 चौकार त्यानंतर मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच पटकावल्या गेल्या. पण तिसरा क्रमांक होती नक्कीच पण उतरला गेला. आपण पाहताय रुणालियाला चांगला कमबॅक. 2 करता चौकार काल्यानंतर कमबॅक कसा असावा मैदानाच्या आतमध्ये जागताना ज्वलंत उदाहरण हा गोंदेची मार्क होती. फास्ट अँड फ्युरियस सुमेधला पाहत आहे. ओ आडवी वाटण्या घ्यायचा प्रयत्न दांडी गोल. येस यू मिस आय विल डेफिनेटली हिट. या स्टँडचा वेध लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारणारा अलिबाग एक्सप्रेस ऑन अ ट्रॅक. सुमेध ऑन अ स्ट्राइक. आदरणीय मुळेकर गावचे तर वरिष्ठ व्यक्तिमत्व आणि लेजंड खेळाडू म्हणून त्यांची ओळख राहिल्या. आदरणीय राजेशी पाटील पप्पा यांना मात्र नक्कीच विनंती करतो आपल्या मुख्य मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. आल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आणि पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारताना पाहायला मिळतोय. जवळजवळ विचार केला तर 2 बॉल वरती 2 मोठे धक्के. गोटीवळी सारख्या टीमला मात्र नक्कीच नांगी टेकण्यास भाग पाडणारा गोलंदाज अलिबाग वरून मात्र नक्कीच मी का आलोय या मैदानावरती माझा मात्र नक्कीच परफॉर्मन्स दाखवायला. आज टीम एक मात्र नक्कीच झाली आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये ही आग ओकणारी गोलंदाजी या आगीला थांबवेल कोण. हा विजवेल कोण तर मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरला गेलाय.
वेदांतला पाहत आहे शेवटचा ती बॉल आपण पाहत आहे ऑन हॅट्रिकच्या उंबरट्यावर मात्र नक्कीच आपला पाहायला मिळतोय. हो हलक्यात डिफेन्स केलाय बॉलला सन्मान दिलाय का त्याच्या पाठच्या मागे 2 बॉल तुम्ही पाठीमागे जाऊन पहा ही समजेल तुम्हाला गोलंदाजी भेदक मारा षटक झाला समाप्त 6 बॉलचा खेळ संपला गेलाय हाय धावा लागत धाव पटला वरती 9 2 विकेट डिझाईन. मॅच कडे 6 बॉलचा मात्र नक्कीच खेळ संपला गेला धावा लागा धाव पटला होती फक्त फक्त 9 आणि 2 विकेट 3 बॉल वरती खेळ तर बॅटिंग मात्र नक्कीच चांगली झाली होती पण 3 बॉल वरती पलटवार कसा असावा हे मैदानाच्या आतमध्ये हा अलिबाग थलचा मात्र नक्कीच सुमेध मात्र नक्की दाखवतोय. सेकंड ओव्हर 31 टार्गेट 9 तर लागल्यात अद्यापी काही मात्र नक्की तुम्हाला धावा बनवायचे आहेत त्याच्यासाठी संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये घाम घालावं लागेल प्रत्येक बॉलला सीमा पार करावं लागेल पण तो मैदानाच्या आतमध्ये घडतंय का सेकंड ओव्हर आपण पाहताय पवनला पाहताय 12 बॉल जवळजवळ 22 ची गरज स्कोर मित्र आमचे खरं तर बरं मित्र प्रीतमजी याच गावातून याच खेळ तर मातीतला एक उभरता सितारा म्हणजे ओळख राहिली आज समाज क्षेत्रामध्ये असो किंवा गुणलेख म्हणून असो आज 4 दिवसामध्ये खरं तर ज्या पट्ट्यानं मात्र नक्कीच चांगली कामगिरी केली. पहिलाच बॉल अजून एक दांडी गोल टाळ्यांचा गजर होता टाळ्यांचा कडकड 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 कडा सुरू झालाय डीजे थँक्यू डीजे मास्टर जाईल तिथल्या मैदानावरती अलिबाग थलची हवा हे मैदानाच्या आत मध्ये दाखवून देताना पलटवार कसा असावा तर एकदा नक्कीच ही मॅच पहा मागच्या सामन्यामध्ये सुद्धा तेच झालं होतं आणि या पहिल्या 3 बॉल वरती मात्र नक्की तुटून पडला होता टीम गोटेव संघ परंतु त्यानंतरचा कमबॅक जवळ 11 बॉल आणि 22 धावेची गरज प्रत्येक बॉल वरती 2 धावेची गरज मात्र नक्की तुम्हाला 11 बॉल 22 ची गरज नवीन फलंदाज इनॅट नंबर 4 प्रणालला नक्कीच पाहताय 5व्या क्रमांक मात्र नक्की झालाय मधली फळी जेव्हा टीम इंडिया मध्ये अशी मात्र नक्कीच परिस्थिती होते तेव्हा सुरेश यादव या मात्र नक्कीच या खेळला पुढे याचं काम करतोय परफेक्ट यॉर्कर खोदून काढला अक्षरशः वाईड एक लॉंग ऑनला मात्र नक्कीच हाय फील्डर सिंगल मात्र नक्कीच मिळाली धावा लागा धावपटले होते डबल डिजिट मध्ये म्हणजे फक्त 10 3 विकेट जबरदस्त मारा प्रत्येक बॉल तर भन्नाट वेग फास्ट अँड फ्युरियस हे मात्र नक्कीच फेकले जातात चांगली गोलंदाजी 10 मध्ये करायचे 21 स्ट्राईक इन होती आपण पाहताय वेदांतला पाहताय हो आठव्या बॉलने पूल केलाय फिल्डर आहे होणार नाही चुकी अजून एक विकेटचा पतंग या षटकामध्ये दुसरा विकेट पटकावताना गोलंदाजी मार्क होती पाहताय आपण पवन मास्टर आगरी कोल्यांचा आराध्य दैवत आगरी कोल्यांची कुलस्वामिनी आई एकरू मध्ये संगीत आपण नक्कीच ऐकला डीजेच्या माध्यमातून त्यांचं करूया आपण कौतुक आणि एकवीरा मातीला मात्र नक्कीच मानधन देऊन बोलूया मॅच कडे अक्षरशः रंगतदार सामना
प्रेक्षकांच्या मात्र नक्कीच भेटीला आलाय. जवळजवळ 3 बॉलवरती असं वाटलं होतं ही सामना मात्र नक्कीच लवकर फिनिश केलं काय, परंतु त्यानंतर सुबेद आला आणि सुबेदचा मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला बोलबाला. सेकंड ओव्हर पवनला पाहत आहे. हो आलेला मोठा फटका मारायचा प्रयत्न, पुन्हा एकदा झेलची नामी संधी, स्वतः गोलंदाज होणार नाही चुकी, पुन्हा एकदा वड कॅच, पाठी फिरून मात्र नक्कीच पाठीमागे धाडलाय फलंदाजा पण पाहिल्यासर मंदाराला. अजून एक विकेटचा पतंग. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती जबरदस्त स्पेल टोक रक्षण मैदानाच्या मध्ये फेकला जातोय. गोंदाची मार्क होती पाहते पण गोंदाज पवन याला होना हॅट्रिक आहे, पूर्ण करेल का प्रश्नचिन्ह पडलाय. झेल जबरदस्त मारा, 3 बॉल वरती 3 विकेट. ही गोलंदाजी आवड असेल अलिबाग टीम, टाळ्या व्हायला हरकत नाहीये. थँक्यू डीजे मास्तर. नवीन फलंदाज मैदानात शोधून दाखल झालाय. शुभम जवळजवळ 500 रुपयाचा पारितोषिक सुद्धा आलाय. दिव्यांग सूरज पडवळ यांच्याकडून जवळजवळ 500 रुपयाचा पारितोषिक का होणार. जबरदस्त मारा, हे स्पेल आवडले असेल तर टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये. 1 ओव्हर 4 विकेट, जवळजवळ धावा खर्च केला. एक फुलातून स्पेल, मॅजिकल स्पेलची गरज होती, मैदानाच्या आतमध्ये गरज ओळखली पारखली आणि त्यानंतर गोंदाची केली. परफेक्ट मात्र नक्कीच यॉर्कर फेकून जवळजवळ 4 मात्र नक्कीच विकेट प्राप्त केले. आपण नक्कीच एक सत्कार घेऊया. एक लेजंड खरं तर खेळाडू यांची उत्तम भूमिका अनेक वेळा आपण नक्कीच पाहिली. ते मुळेकण गावचे खरं सिनियर खेळाडू म्हणजे ओळख राहिली ते मात्र नक्कीच राजेश पाटील साहेबांचं. आज आपण क्रिकेटवरती मैदान पाहत आहे, तेव्हा मैदान नव्हतं. प्रत्येक खेळाडू करा जेव्हा आपण पाहिलं असेल प्रत्येक खेळाडू मात्र नक्कीच ब्रँडेड बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरतो. सध्याच्याकडे विचार करता 15च्या 15 फेऱ्यामध्ये स्क्वॉड मध्ये प्रत्येकाकडे बॅट असतं, तेव्हा तर टीम मध्ये 2 तर बॅट. चला येऊ लाईव्ह प्रेक्षकांना मात्र नक्कीच एकदा मात्र नक्कीच झूम अप करायचं आहे. जवळजवळ प्रत्येक खेळाडूकडे आता बॅट आहे, पण तो काल वेगळा होता. प्रत्येकाकडे ब्रँडेड शूज आहे, ॲडिडास, पुमा, एसएस सर्व काही मात्र नक्कीच गोष्टी पाहिल्या. पण चपलेवरती सुद्धा क्रिकेट मात्र नक्कीच गाजवलं, त्यांचा मात्र नक्कीच सत्कार आपण पाहत आहे. धन्यवाद साहेब आल्याबद्दल. पहिलाच बॉल पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. अवंतर धावेमध्ये भर, एक तर जोडली गेली, अद्याप करायची तुम्हाला 6 बॉल मध्ये 20 धावेची गरज. 6 बॉल 20 धावा. पहिल्या 2 बॉल वरती एखादा मोठा फटका आला तर या मॅच मध्ये कमबॅक करेल, पण तो फटका खेचेल कोण. 6 मध्ये 20. फुल टॉस आहे, समोर दिसत ताकद आहे, ब्लॅक स्क्रीनला धडकत बॉल चाललाय सीमा रेषा पार. 6 धावन करता षटकार. मास्तर जेवढं मोठं स्वप्न असेल तेवढा मोठा संघर्ष असेल, आणि जेवढा मोठा संघर्ष असेल तेवढा मोठा यश असेल. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती धमाका, षटकार पाहायला मिळाला. 5 बॉल 14 धावेची गरज. हो वाढविवाट्या घ्यायचा प्रयत्न, टॅप केला बॉलला. कावकोर इजमध्ये करतो फील्डर चंडा येतात वेगानं, सिंगल झाली, दुसरीचा पलटवार. चुकी होतोय. आदिल कुरेशी मात्र नक्कीच असेल.
2 धावा कंप्लीट झाल्या त्या बॉल वरती. आता समीकरण एवढे प्ले शेवटचे बॉल असतील शिल्लक 4 आणि तुम्हाला करायचे जवळ जवळ 14 धावीची गरज. येस शिष्या एंटरप्राइजेसचे सर्व आम्हीची भोर साहेबांना तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक पवन करण्यासाठी जवळजवळ हॅट्रिक मात्र नक्कीच पूर्ण केली होती. 4 बॉल 12 धावीची गरज. 4 बॉल 12 धावीची गरज. 2 बिग मात्र नक्कीच ब्लास्ट करावे लागतील. ऑप्शनच्या बाहेर पंचांनी हेरलाय परंतु नाहीये. जबरदस्त मारा सोडला गेलाय परंतु वाईट लांबच्या गतर आतमध्ये बॉल ट्रॅव्हल होत पाठीमागे. पाठी चुकी होत नाहीये. 3 बॉल 12 धावीची गरज. 3 मध्ये करायची 12. सामना संपला नाही अद्याप. इथून मात्र नक्की संघर्ष करावा लागेल. एखादा मोठा फटका आला तर 2 बॉल मध्ये 6 धावा राहतील. फटका खेचेल कोण? हो मोठा फटका व्हायचा प्रयत्न चालू आहे. फील्ड आहे त्याच्या डोक्याला मात्र नक्की पंचांचा इशारा न बाकी असेल. जवळ अद्याप खरं तर 2 धावा. इथं इशारा मात्र नक्की झालाय सर्वांचा. 2 धावा मिळतील. झेल मात्र नक्की झाली जमीन दान. त्यानंतर 2 धावा पळून काढल्यात. 2 मध्ये करायचे 10 धावा. रात्र नाही स्वप्न बदलते. एकच यस. 2 मध्ये 11ची गरज. रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो न बदलो वेळ मात्र नक्कीच बदलते. ही वेळ मात्र नक्कीच बदलावं लागेल. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दोन्ही टीम कडून जवळजवळ 31 ची गरज होती. त्यानंतर सामना घेऊन ठेवला आहे. 2 बॉल 11 धावीची गरज. 2 मध्ये 11ची गरज. चित्तदारक सामना अक्षरशः प्रेक्षकांच्या अंगावर काटे आणणार सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 मध्ये 11 या बॉल वरती मोठा ब्लास्ट होईल का? बॅटची गडा चेंडू पाठीमागे झाला फंबल. त्यानंतर नशिबाचा चौकार. 1 बॉल आता समीकरण एवढे प्लस 7 धावीची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 7 बनवावेच लागतील पण तो एखादा अवतर चेंडू या मॅच मध्ये कमबॅक करून देईल का? 1 बॉल 7 धावीची गरज. निर्णायक बॉल अभी नाही तो कभी नाही. हा बॉल अचूक टप्प्यावर टाकावा लागेल. जर आधीच्या बॉल वरती 2 धावा पळून काढल्या तर समीकरण वेगळं असतं. बॅटर वेगळा असतं पण तो विश्वास दाखवला स्वतःवरती. चौकात ठोकलाय. 1 बॉल 7 धावीची गरज. फटका खेचला परंतु सामना जिंकलाय टीम अलिबाग. थर्ड वेल प्लेड आणि हार्ड लक टीम गोटवली संघ. जबरदस्त खेळ मात्र नक्की दोन टीम कडून राहिला पण अंतिम क्षणी गोटवली संघ मात्र नक्कीच पराभूत होतोय. परंतु या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल तुमचा मात्र नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून मी आभार मानतोय.